हे गाईज, वेलकम बॅक इन पार्ट 2. आज 5वा दिवस आणि देवीला किती मस्त सजवलं आहे. या बाजूला देवीचा घट बसवला आहे. हे तर माहीतच नाही मला, कधी शूटिंगच नाही घेतलं या बाजूला. मी पहिल्या पार्टमध्ये सांगितलं आहे की मी श्रीनगरला दांडिया खेळायला जाते आणि मी इथे आले होते दांडिया खेळायला. तर बघते तर सगळे गरबा खेळत होते, तर मीही एका ग्रुपला जॉईन झाली. मग त्या ग्रुपमधला मावशी आणि काकी फुगडी खेळायला लागले, तर त्यांचंही मी शूट केलं आणि व्हिडिओमध्ये टाकला. मस्त मस्त जोश जोश. सगळे एकाच ठिकाणी राहतात का? तो पण ग्रुप एकाच ठिकाणी राहतात. हो, त्यांचा एक ग्रुप एकाच ठिकाणी. साडी नेसवले देवीला. अंकल आंटी मी मंडपात जायची दुपारची वेळ निवडली होती, कारण त्यावेळी म्युझिक नसायचं. माझी तयारी, त्यामुळे इथून देवीकडे जायचं बंद केलं आहे. दर्शन घेतलं. जय माता दी. अंबाबाईच्या नावाने चांग झालं. झाला होता, मला नाही यायला मिळालं. मला कालचा जिथे मी गरबा खेळायला जात होते श्रीनगरला, तिथे रोजच बँजोवर वाजवायचेत गाणी. इथे दांडिया खेळत खेळत एक लेडी मला विचारत होती की तुझं दांडिया खेळत खेळत व्हिडिओ शूट पण चालू आहे का? म्हटलं हो, व्हिडिओ शूट पण चालू आहे माझं.
ही एक चिमुकली फ्रेंड मिळाली होती जी मला रोज भेटायची दांड्याला. शेवटचा दिवस होता नवरात्रीचा म्हणून खूप खेळलो दांड्या. रात्री 12 वाजेपर्यंत धमाल केली होती मस्त. मागे घ्यायचे जिथून आपल्या वाघाच्या राजाची मिरवणूक सुरुवात होते त्या जागेवर आपल्याला आता ही वाघाची आई लावली न्यायचे. बघता बघता देवीचा विसर्जनाचा दिवस आला आणि ही विसर्जनाची तयारी चालू होती. तर गाईज अशा प्रकारे मी संपूर्ण नवरात्रीचं शूट केलं आहे. नवरात्रीमध्ये नवीन लोकांना भेटले, नवीन ग्रुप्स बनले आणि सगळ्यांनी आम्ही एकत्र मिळून दांडिया खेळलो, गरबा खेळलो, नवीन ठिकाणी फिरायला गेलो. खूप धमाल, खूप मजा मस्ती केली. मला खूप हे वर्ष इतकं छान वाटलं ना. खूप मजा केली मी यावर्षी. आणि सगळ्यांनी प्रॉमिसही केलं की नेक्स्ट नवरात्रीला पुन्हा भेटूया सगळ्यांनी ह्याच ठिकाणी आणि अशीच धमाल करूया म्हणून. खूप मजा आली मला. विसर्जनालाही इतकी गर्दी होती, प्रत्येकाचं शूटिंग चालू होतं. मला नीट शूट करताच मिळालं नाही. सगळ्या लेडीज छान नाचत होत्या, मस्त म्युझिक होतं, पण म्युझिक घेऊ शकत नाही व्हिडिओजमध्ये, काय करणार. इतकं छान गाणं वाजत होतं ना, सगळ्या लेडीज नाचत होत्या, खूप आनंदाने नाचत होत्या. माझीही खूप इच्छा होत होती डान्स करायची, पण मला शूट करायचं होतं त्यामुळे. आणि मी तसंही नाही डान्स करत तिथे, पण खूप इच्छा होत होती खरंच. आणि इतकं छान गाणं वाजत होतं ना सिरियसली, पण मला ते गाणं नाही घेऊ शकत मी व्लॉगमध्ये यार. देवीचं गाणं वाजत होतं आणि सगळे भंडारा उधळत होते. बाप रे, सगळा माहोल नुसता सोनेरी पिवळा असा झाला होता ना की काय सांगू. खूप छान वाटत होता. सगळे हळदीच्या भंडाऱ्याने रंगून गेले होते सगळे, एकही कोण राहिलं नव्हतं शिल्लक. आणि मीही भरले होते. माझा फोटो टाकते मी ते. ह्या ज्या मंडळाच्या लेडीज डान्स करत होत्या ना, त्या जे कोण नवीन भेटेल त्याला खेचून खेचून नाचायला लावत होत्या आणि भंडारा लावत होत्या, भंडारा उधळत होते. खूप मजा करत होते सगळेच, खूप छान धमाल करत होते. आणि मी त्यांना बघून व्हिडिओ शूटही करत होते आणि मला हसू आवरत नव्हतं. मी इतकी हसत होते सगळ्यांना बघून. विसर्जनाच्या व्हिडिओचं म्युझिक घेत नव्हते कारण म्युझिक डीजेवर चालू होतं, त्यामुळे हे म्युझिक घेऊ शकत नव्हते मी व्लॉग्समध्ये. बँजो नव्हता, डीजे चालू होता, मोठे लाऊडस्पीकर. हळूहळू देवीला पुढे नेत होते कारण कोणालाही असं वाटत नव्हतं की इथून लवकर निघावी देवी, कारण सगळे एन्जॉय करत होते. नाचणं, भंडारा उधळणं, खूप मजा चालूच होती. आणि देवीचा इतक्या लवकर निरोप घ्यावा असं वाटतच नव्हतं कोणालाही, त्यामुळे काही ना काही करायचं चालूच होतं देवीचा रथ थांबून. इथे दांडिया चालू झाला. दांडिया म्हणजे गरबा. सगळे गरबा खेळायला लागले. शेवटचा गरबा होता हा विसर्जनाचा. सगळे जॉईंट झाले उत्साहाने, लहान मोठी, जेंट्स, लेडीज, सगळे गरबा खेळू लागले होते. आणि हा नवरात्रीचा शेवटचा व्हिडिओ आहे देवीच्या विसर्जनाचा. हा इथेच संपत आहे व्लॉग. कीप सपोर्टिंग गाईज. लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. बट गाईज, मी कोजागिरी पौर्णिमेचं सुद्धा शूट केलं होतं, तर ह्याच व्लॉगमध्ये तो व्हिडिओही टाकत आहे. गाईज, हा गरबा वेगळा आहे. कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा आमच्या गल्लीमध्ये
कोजागिरी पौर्णिमा साजरी केली होती, तर तेव्हा आपण गरबा खेळले होते सगळे. तर तो गरबा आहे हा, आणि त्याचंसुद्धा मी शूट केलं आणि ह्या व्हिडिओमध्ये घातला आहे, व्लॉगमध्ये. कोजागिरी पौर्णिमेनंतर लगेच 1 दिवसांनी आमच्या एरियामध्ये मालवणी मेळा लागला होता आणि मी तिथे गेले होते. तर त्या मालवणी मेळ्याचं मी शूट केलं आणि व्लॉगमध्ये हा व्हिडिओ टाकत आहे. तर हा आहे मालवणी मेळा. तर मी इथे सांगत आहे की मालवणी मेळ्यामध्ये नेमकं काय होतं. ॲक्च्युली मालवणी मेळा म्हणजे पूर्ण मालवणी प्रकारचे पदार्थ, मसाल्यापासून सगळं जेवणापर्यंत आणि वापरण्याच्या वस्तू सगळ्याच इथे या मेळ्यामध्ये मिळतात. व्हेज, नॉन-व्हेज, लोणचे, पापड, भरपूर काही होतं इथे आणि बरेच स्टॉल लागले होते. 2-3 हॉटेल होते. इथे मी बॅग घ्यायला थांबले होते, पण मला जशी पाहिजे होती तशी नाही मिळाली, सो मी निघाले तिथून. आता इथून निघत आहे, एक्झिट करते, मेळ्यातून बाहेर पडते. खायला पण नंतर बघून मालवणी डिशवर खायला यायचं ते नंतर येईल. इतकी चेन पण मला काही आवडलं नाही. मला पिकाचू पाहिजे होती, पिकाचू नाही, बाकी सगळे काढून. ठीक आहे, चला मग तिथनं एक्झिट करते मेळा.